काल अचानक बातमी आली की तो ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळालाय. म्हणजे जसं जसं दिवस चाललेले आहेत तसं तसं पुरावे मिळण्याच्या गोष्टी अदृश्य होत चाललेले आमच्या समोर. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकते. तर स्वपक्षाचे जेव्हा सुद्धा अशी त्यांची जीभ सरकते त्यावेळी त्यांच्या कानामध्ये मुस्करात घेऊन का नाही बोलत. एक लक्षात घ्या, 28 जानेवारी हा दुर्दैवी दिवस होता की ज्यावेळी माननीय अजितदादांची घटना झाली. तो अपघात आहे का घात आहे याचे पुरावे सातत्याने आम्ही मागतो. आमच्या समोर आज जवळजवळ मला वाटतं 19-20 दिवस झालेले आहेत. कोणताही फुटेज म्हणजे जाण्याचा व्हिडिओ असेल किंवा विमानाचे पायलटचा प्रश्न असेल, विमान खाली उतरण्याच्या सूचना कुणी दिल्या, विमान का खाली उतरवलं, अनेक प्रश्न आहेत की जे आम्ही विचारलेले आहेत. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं, निवेदन दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला आश्वासित केलं की ज्या ज्या चौकशा लावून सत्य बाहेर मिळेल ते तुमच्या समोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार. परंतु काल अचानक बातमी आली की तो ब्लॅक बॉक्स जो आहे तोच जळालाय. म्हणजे जसं जसं दिवस चाललेले आहेत तसं तसं पुरावे मिळण्याच्या गोष्टी अदृश्य होत चाललेले आहेत आमच्या समोरनं. आणि म्हणूनच मी सांगितलं की खरंच आम्ही संयम ठेवलेला आहे. आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये राजकारण करणं तर आम्ही शक्यच नाही, कारण का आमचा बाप माणूस, आमचा दैवत गेलेला आहे. आम्हाला फक्त सत्य समोर येणं गरजेचं आहे. ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी हे सत्य लवकरात लवकर समोर आणणं गरजेचं आहे. 19 आणि 20 दिवस झाल्यानंतर, 19-20 दिवस झाल्यानंतर सुद्धा जर साधे विमानात म्हणजे विमानात बसतानाचे विमानतळाचे फुटेज येत नसतील, जे पायलट बदलले गेले, जे कोणी आधीचे पायलट आहेत त्यांचाही कुठेही आम्हाला संदर्भ किंवा मीडिया समोर ते दिसत नाहीयेत. आणि अनेक काही आता इन्व्हेस्टिगेशन आम्ही सुद्धा करतोय. तर त्याच्यामध्ये ज्या काही आम्हाला गोष्टी वेगवेगळ्या दिसतायत त्या भयान आहेत. तरी आम्हाला नुसत्या कुठल्या गोष्टीवर म्हणजे मीडिया समोर बोलून की आरोप करायचे असं नाही. तर आम्हाला त्याचे मी 10 वेळा सांगते की पुराव्यासहित अहवाल आमच्या समोर ठेवा, तर आम्हाला कळेल माननीय अजितदादांचा अपघात आहे का घात आहे. आता जेवढा काही गोष्टी आपल्या समोर आहेत त्याच्यावरनं तरी एक लक्षात घ्या, जेव्हा सत्य बाहेर येत नाही किंवा सत्य अडखळतं किंवा अडकवलं जाते की लवकर समोर येत नाही, तर संशयाची धुरी ही वाढते. आणि हीच आमची म्हणजे पदाधिकारी कार्यकर्त्यांची, आमदारांची आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेची सुद्धा वाढलेली आहे. तुम्हाला खोटं वाटेल, एक एक माणूस फोन करून जेव्हा आम्हाला विचारतो तेव्हा म्हणजे दादा अचानकपणे सोडून गेलेत आणि आम्हाला परीक्षेसाठी इथे जिवंत सोडले का काय, की तुम्ही काय करताय, तुम्ही दादांचे निष्ठावंत प्रामाणिक, मग दादांसाठी आवाज का उठवत नाही, तुम्ही दादांसाठी विचारत का नाही. ज्या माणसाने लोकांची फोनवरनं कामं प्रश्न सोडवलेत त्या माणसाचा अशा पद्धतीने जे काही घटना घडलेली आहे याचे पुरावे तुम्ही का मागत नाही. ताई, तुम्ही आक्रमक का होत नाही, तुम्ही आंदोलन का करत नाही. आणि अनेक प्रश्न म्हणजे आमच्या कार्यकर्त्याच्या डिग्निटीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेले आहेत. मग त्या द्विधा आणि अत्यंत दुःख मनाने मी आजची पोस्ट केली आहे. खरंच संयम ठेवलेला आहे. आम्हाला गांडूची अवलाद समजू नये. आम्हाला लवकरात लवकर माननीय अजितदादांचं जे काही घटनेचं सत्य आहे ते पुराव्यानिशी आमच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर ठेवण्यात यावं. ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती म्हटलं की काल बातमी आली, तो परदेशात पाठवला आहे. महत्वाचा जो पुरावा असतो तो ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड होतो. नक्की वेळ का लागतो, म्हणजे रिकवर व्हायला वेळ लागतोय की काय संशय नक्की कोणावरती आहे? आम्हाला तेच कळत नाही की ब्लॅक बॉक्सच हा महत्वाचा हे असतो. तो जळाला, त्याचा एक अभ्यासाचा विषय फार वेगळा आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आम्हाला जे तज्ञ लोक आहेत, एक लक्षात घ्या, आमच्या सुद्धा स्वतःच्या एजन्सीज आहेत, तपास यंत्रणा आहेत प्रायव्हेट याच्यामध्ये, त्यांच्याकडनं सुद्धा ते मेसेज आम्हाला आले आहे की
ब्लॅक बॉक्स कधी जळतो, किती तापमानामध्ये जळतो, त्याची किती क्षमता आहे, परंतु आम्ही हे देण्यापेक्षा जी सक्षम यंत्रणा आहे, ज्या सक्षम यंत्रणेकडे याचा अधिकार आहे, त्यांनी हे समोर आणणं गरजेचं आहे. आता ब्लॅक बॉक्स मधल्या समोर येत नाही म्हणून तुम्ही परदेशात पाठवणार, परत 15-20 दिवस घेणार, परत 15-20 दिवसानंतर नवीन कुठलं तरी हा पुरावा सापडत नाहीये किंवा हे सापडत नाही हे सांगणार. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या खरंच खूप संशयाच्या चक्रामध्ये अडकलेल्या आहेत. आणि तसं तसं आमचं सुद्धा मनाचं खच्चीकरण होत चाललंय, आमचं संयम सुटत चाललेला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काही विपरीत घडू नये म्हणून, समाज उपदेशी किंवा समाजात उपद्रव होऊ नये म्हणून आम्ही भूमिका काही घेतल्या, पण आता नाही. त्याच भूमिकेमध्ये आम्ही की शांतता राहावी, कायदा सुशांतता राहावी, समाजात ते हे वाद होऊ नये, लोकांचा काय म्हणतो आपण एक आक्रोश उभा राहू नये, याच्यासाठी अजून आम्ही धीर नाही धरणार. कारण का लोकांमधला आक्रोश आमच्यापर्यंत पोहोचून आता आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि दादांच्या लोकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आम्ही जर लोकांना म्हणजे दादा दुसऱ्या मिनिटाला लोकांना न्याय द्यायचे, त्या माणसाचं जर सत्य बाहेर यायला एवढा वेळ लागत असेल तर ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि जसा जसा या तपास यंत्रणेंना वेळ लागेल तसा तसा महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि पदाधिकारी पेटून उठेल आणि मग जे काही घडेल त्याला जबाबदार मला वाटतं जे पुरावे उशिरा येत आहेत, ज्या चौकशा समोर उशिरा येतात त्या असणार आहेत. कारण का मी अशी कार्यकर्ता नाही की हा दादा वारलेत आपले ते ठीक आहे, आपलं काहीतरी राजकीय भवितव्य बघायचं, जाऊ द्या गेलेत तर गेलेत, यातली मीही नाहीये, दादांचे मावळेही नाहीयेत आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्यातली नाहीये, हे लक्षात ठेवा. काही जे काही आरोप रोहित पवारांनी केले घातपाता संदर्भामध्ये ते तुम्हाला मान्य आहेत का? दादा कोणाला नको होते पण एक लक्षात घ्या, रोहित पवारांनी काय प्रेस घेतली ती त्यांची, त्यांचे एक पुतणे पण आहेत. आम्हाला रोहित पवारांनी घेऊ द्या, नाहीतर अजून कोणी घेऊ द्या, नाहीतर अजून तिराईत कोणी घेऊ द्या, त्यातले जे जे लोक बोललेली आहेत ते जर त्या तपास यंत्रणेशी मॅच होणारे असतील किंवा तो तपास माननीय दादांचा समोर येणार असेल तर निश्चित अशा त्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. पण याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे की आमच्या अजितदादांचं सत्य, घटनेचं सत्य पुराव्यानिशी समोर आले पाहिजे. विदर्भातील एक नेत्याच्या फाईलसाठी दादा थांबले आणि म्हणून विमान प्रवास त्यांना करावा लागला, नाहीतर ते बाय रोज जाणार होते, असा एक त्यांचा आरोप आहे. हे सगळ्या आरोपांच्या तथ्य पाहता तुम्हाला वाटतंय का की दादा त्या नेत्याला नको होते किंवा हा घातपात सगळा त्या संदर्भाने झालेला आहे? मी पुन्हा सांगते, आता त्यांनी कुठल्या आधारे विदर्भाच्या नेत्याचा संदर्भ दिलाय? कारण का एक सत्य आहे की दादांकडे अनेक लोक भेटायला येत होती, त्यांची फोन्स वगैरे पण होत होती. आमच्याच नेत्यांवर जेव्हा आम्ही आरोप करायचा तर माझं असं स्पष्ट मत आहे की त्याला आम्हाला काहीतरी पुराव्याचा आधार पाहिजे. मी पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगते की आमचे नेते तर सतत दादांना फोन करणे, बोलणे किंवा दादांचं कामच होतं की नागरिकांचे प्रश्न असेल किंवा मंत्रालयातल्या पेंडिंग प्रक्रियेच्या ज्या फायली असतील त्या मार्गी लावणे. त्यामुळे आता तरी रोहित पवारांनी कुणावर आरोप घेतलाय हा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न नाहीये, परंतु दादांच्या घटनेतील पुरावे कसे समोर येतील हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर तसं चौकशीमध्ये पुरावे आले तर मग त्याच्यावर वक्तव्य करणं योग्य राहील. आता आपण जर म्हणलं नाही यांनी मारलं, नाही त्यांनी मारलं, काही लोक म्हणतील नाही घरातले काही म्हणजे आता समजा 2 पक्ष झाले, त्या पक्षातल्या लोकांनी दादांना म्हणजे तुतारीच्या लोकांनी दादांना असा त्रास दिला म्हणून असं झालं, ह्या गोष्टी मला वाटतं डायव्हर्ट करण्यासाठी असतील. आपण टू द पॉइंट बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे या घटनेचे पुरावे तातडीने त्या सक्षम यंत्रणेने, पुन्हा सांगते सक्षम यंत्रणेने, कारण का CID खरंच तो तपास त्यांच्या कार्यक्षेत्रात नसेल तर करू शकणार नाही. मग ज्या काही एजन्स्यांकडनं तपास करून घ्यायचा आहे किंवा जे काही रोहित पवारांनी सांगितलं त्यातल्या ज्या बाकीच्या गोष्टी त्यातनं सत्य बाहेर येण्यासाठी एक वकील म्हणून ते पॉइंट जेव्हा पटतात
तर त्या यंत्रणेने तो तपास होणं गरजेचं आहे. आणि तसंही मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासित केले, जी जी चौकशी लावायची आहे ती लावण्यात येईल आणि अजितदादांचं सत्य तुमच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवण्यात येईल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेले. जेव्हा आम्ही निवेदन दिल्यानंतर रोहित पवारांची प्रेस झालेली आणि आम्ही पहिले दादांचे कार्यकर्ते आहोत की आम्ही 4थ्या-5व्या दिवसापासून जेव्हा आमचा मेंदू जागेवर किंवा आम्ही शुद्धीत आलो तेव्हापासून या गोष्टी बोलायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, प्रत्येकाची बोलण्याची किंवा अँगलचा व्ह्यू वेगळा असतो, पण मी बाकीचं सगळं बाजूला ठेवून फक्त पुरावे आणि दादांची घटना समोर येणं याला जास्त महत्व आणि प्रायोरिटी देते. ते कुणीही जरी घेतले, माझ्या दुश्मनाने जरी तर अजितदादांच्या घटनेसाठी पुराव्यासाठी मागणी केली तर ती आम्हाला मान्य असेल, कारण का आमच्या अजितदादांच्या घटनेचे सत्य हे समोर येणं गरजेचं आहे. नाही, मला पक्षातल्या नेत्यांना सुनावण्यापेक्षा मला महाराष्ट्रातल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंधू भगिनींना हे सांगायचे की आता जे दादाचे विश्वासू खमदे कार्यकर्ते आहेत, दादा गेल्यानंतर आपली राजकीय परिस्थिती कशी राहील, मग आपल्याला कोण सांभाळून घेईल, दादा नाहीयेत तर आपल्या पाठराखा कोण, अशा काही भूमिकेत किंवा द्विधा मनस्थितीत आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. तर मला त्यांना सांगायचंय, ज्या माणसाने आपल्याला राजकारणात उभं केले त्याच्यासाठी कोणी तो नसताना कोणीतरी आपल्याला उभं करेल किंवा त्या उभं करण्याच्या दृष्टिकोनातनं हे गप्प बसणार असतील, शांत बसणार असतील, तर त्यातली रुपाली पाटील ठोंबरे नाहीये. मला त्याच्यामध्ये म्हणजे मी पुन्हा सांगते की दादांच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. दादा नाहीयेत म्हणल्यानंतर मला वैयक्तिक त्या राजकारणामध्ये थांबण्याची इच्छा नाही, परंतु जी घटना घडलेली आहे त्या अजितदादांनी जो विश्वास जो कार्यकर्ते भगिनींना समस्त महाराष्ट्रातल्या लोकांना दिलेला आहे त्याची परतफेड, त्याचे ऋण आमच्या अजितदादांच्या चरणाशी देण्याचं माझं काम असेल आणि त्याचप्रमाणे इतर पदाधिकाऱ्यांचं पण असावं. यासाठी ती पक्षातल्या नेत्यांना नाही, माझ्या सोबत माझ्या काम करणाऱ्या सहकारी बंधू भगिनींना हा संदेश आहे की राजकारणात पदाला लालसा घेऊन नेत्याचा विसर पुरावा बाहेर आणण्यासाठी मागे थांबू नका. तर ज्या माणसाने आपल्याला नाव रूपाने दिलं, मदत केली, त्याच्यासाठी खुल्या दिल्याने पुढे येऊन ते सत्य समोर आणण्यासाठी उभे राहा, खचू नका, याच्यासाठीचा तो संदेश आहे. पार्थ पवारांवरती जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये बरेच आरोप झाले. आज अंजली दमाने यांनी प्रेस घेतली. अशी माहिती मिळते की पार्थ पवारांना या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिली जाते. मात्र जी मुंबईतनं माहिती आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जे प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, तुर्तास तरी कोणाला या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली नाही. पार्थ पवारांचं नाव येणं किंवा अंजली दमाने यांनी सातत्यानं प्रेस घेणं याकडे कसं पाहता? अंजली दमाने म्हणते की पार्थ पवारांना या प्रकरणामधून सुट्टी मिळणार. अंजली दमानेंनी प्रेस घ्यावी, नाहीतर दिवस रात्र प्रेसच्या इथं चटे टाकून झोपावं, आमचं काही म्हणणं नाही. परंतु अंजली दमानेंना मी सातत्याने सांगतेय की जे काही जमीन घोटाळ्याचे आरोप ते करतायत ते संविधानाने कायद्याने होणार आहे. अंजली दमानेंनी आतापर्यंत प्रेस घेऊन सांगितलं नाही, असं कसं क्लीन चिट देणार, असं कसं हे करणार. अंजली दमानिया म्हणजे संविधान आहे का? अंजली दमानिया म्हणजे न्यायाधीश आहेत का? इव्हन अंजली दमाने यांच्या बुद्धीमध्ये मी भर पाडते, जरी त्या न्यायाधीश असता आणि त्यांच्या कार्यकक्षेमध्ये जर तो विषय नसेल तर त्याच्यावर ते निर्णय देऊ शकत नाही. जे जे विभागाला त्या विभागाची कार्यकक्षता दिलेली आहे. त्यामुळे अंजली दमाने यांचे आरोप हे फक्त सुपारी घेऊन वाजवण्यासारखे आहेत आणि त्यांना जर वाटत असेल की क्लीन चिट मिळू नये किंवा मिळाल्यानंतर त्यांना संविधानाने कायद्याने सर्व दरवाजे उघडे आहेत, त्या कुठेही कुठल्याही न्यायालयात जात नाही. आणि का जात नाही? कारण का त्यांना माहिती आहे न्यायालय, मेहरबान कोर्ट अशा नुसत्या बिना पुराव्याच्या किंवा पोटतिडकीने ओरडून एखाद्याला बदनाम करणाऱ्यांच्या आरोपाला मेहरबान कोर्टात थारा देत नाही. त्यामुळे अंजली दमाने यांनी कितीही ओरडलं तरीही हे राज्य संविधानाने कायद्याने जाणार. पार्थ पवार यांचा त्या जमिनीशी कायदेशीर मध्ये कुठला संबंध येत नसल्याने, त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याने,
कायद्याने त्यांना अंजली दमानिया काहीही करू शकत नाही. हा, अंजली दमानिया रोज तुमच्या समोर येणार आणि सुपारी घेऊन जे वाजवायचं आहे, कारण का राजकारण खूप बेकार आहे. अजितदादा सांगून गेले ते बरोबर सांगून गेले की राजकारण वंगाळ आहे. आता तुम्ही म्हणताल अंजली दमानियाचा राजकारणाशी संबंध काय? अंजली दमानिया नावाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून पांघरून घेतलेलं आहे आणि मागणं राजकीय पार्टीच्या ज्या सुपाऱ्या वाजवायच्या आहेत त्याच्या त्या काम करतात. त्यांनी चर्चेला समोरासमोर बसावं आणि नसल त्यांना चर्चेला बसवायचं तर मेहरबान कोर्टासमोर समोरासमोर यावं. त्यांना किती कायद्याचं ज्ञान आहे किंवा त्यांच्या वकिलांच्या मार्फत त्यांनी बोलावं, आम्ही इथं बोलायला तयार आहोत. पण हे सगळ्या गोष्टी कायद्याने संविधानाने चालणार. त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर केलेले, अंजली दमानियांनी केलेले आरोप निरर्थक आहे. याच त्यांच्या जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून जी काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जे जे विनाकारण येऊन प्रेसवर फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात त्यांना संविधानी जरी अधिकार असेल बोलण्याचा, परंतु कुणाला बदनाम करण्याचा अधिकार नाही. एवढं सामाजिक कार्यकर्त्याचं पांघरून घेतलेल्या लोकांनी लक्षात ठेवा. राजकीय पक्षांची सुपारी दमानिया वाजवतात. पवारांची सुपारी कोणत्या राजकीय पक्षांची? कोणत्या पवारांची? ती जी काही कुठल्या राजकीय पक्षांनी दिली आहे का कुठल्या व्यक्तींनी दिली आहे का याच्या मागे कुठली जी काही स्वतःला ब्रेन समजणारी टोळी आहे, थोडे या यंत्रणाचे पुरावे येऊ द्या. लक्षात घ्या, आमच्याकडं पुरावे असते तर आम्ही समोर दिले असते. त्यांच्या फक्त पुराव्यानेशी नाव येऊ द्या. मग ती कुठलाही राजकीय पक्ष असो, राजकीय कोणतीही व्यक्ती असो किंवा खूप मोठी स्वतःला समजणारी टोळी असो, त्यांनाही कशा पद्धतीने उत्तर द्यायचंय, त्यांनाही नाही ना. जर तुम्हाला सांगते की म्हणजे मी व्यक्त नाही, मी कृतीतनं करून दाखवणारी रुपाली पाटील डोंगरे आहे. ते तुम्हाला दिसेल, कारण का मी साम दाम दंड भेदाने लढणारी महिला आहे आणि अजितदादांची कार्यकर्ती भगिनी. खोटं बोलतायत. आदल्या दिवशी ते मला वाटतं जे काही ते सपकाळांनी टिपू सुलतान यांच्या टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्षेचा विचार सांगितला. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकते. आता हा जो काही अंतर्गत त्यांनी विषय पक्षाचा रंगवला किंवा त्यांना जो काही अजेंडा पक्षाचा किंवा रेलचेल चालवायची होती, त्याच्यासाठी भाजपने काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन घेतलं. तर आंदोलनाला सुद्धा आम्ही आक्रमक आंदोलनं केलेली आहेत. कायद्याच्या बाहेर आक्रमक आंदोलन जर केली बेकायदेशीर याच्यामध्ये तर गुन्हे दाखल होतात, हे साहजिकच आहे. परंतु जी काही फार दगड फेकण्यापासून राजकीय पक्षातल्या नेत्यांनी पात्रताच घालवली. जसं काय एक टोळी आहे आणि त्या टोळीच्या माध्यमातून ही लोक भांडणं करत आहे. जसं शूट आउट लोकांना इकडनं गोली चलाई तिकडनं गोली. आणि कारण काय तर टिपू सुलतानच्या बाबतीतलं, टिपू सुलतान हे म्हैसूरचं संस्थान वाचवणारे, ब्रिटिशांशी लढलेले संस्थान वाचवणारे टिपू सुलतान जे आहेत. आता जे काय असेल हा महत्वाचा वाद आहे का, विषय आहे का? पुण्याच्या विकासावर बोलायचं, पुण्याचा विकास करायचा, ते सोडल्या आणि आमच्या महापौरताई तिथं गेल्यात आणि इथनं दगड मारले. आता मला माहित नाही दगड पाहिला कुणी मारला आणि कोणाचं. आमच्या समोर तर दगड त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं फुटलेलं आहे. तर ही संस्कृती नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. मला भाजपला एकच प्रश्न विचारायचा, याच्या आधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रशांत कोरटकर बोलले होते, राहुल सोलापूरकर बोलले होते. त्यावेळी मग एवढ्या मोठ्या पोटतिडकीने रस्त्यावर का नाही कोण उतरलं? तर कोणाला काही पडलेलं नाहीये. त्या फक्त कुठेतरी वादम निर्माण करायचं, समाज अस्थिर करायचा आणि जी आपण कामं करू शकत नाही त्याच्यावर हे जातीवर कुठंतरी हिंदू मुस्लिम रंग हे करून द्यायचा हा प्रयत्न करू नये. आणि धीरज घाटे जे आहेत हे लक्षात घ्या, दादांतू खोटे बोलतात. अख्खा बीजेपीचा जो पक्ष आहे, आता त्याला पुरावा पाहिजे तर तुमचेच व्हिडिओ आहेत. असो, पुन्हा सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. पण ज्या वेळी एखाद्या विरोधा पक्षातला बोलला असेल किंवा त्याला समजवायचं असेल
तर अशा पद्धतीने जो काही आंदोलन भाजपने केलं, तर स्वपक्षातले जेव्हा सुद्धा अशी त्यांची जीभ सरकते त्यावेळी त्यांच्या कानाखाली मुस्कटात देऊन का नाही बोलत, एवढाच माझा प्रश्न. पुण्याच्या महापौर या जवळजवळ 3-3.5 वर्षानंतर, 3-3.5 वर्षापर्यंत तर प्रशासकीय होतं. जर भाजप जिंकून भाजपच्या नगरसेविका ज्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, सौ मंजुषा दीपक नागपुरे या पुण्याच्या महापौर झालेल्या आहेत आणि पुण्याच्या महापौर झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यासारखं वागणं हे गैर आहे, कारण का महापौर पद हे संविधानिक आहे. त्याच्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये जी काही आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये आमच्या पुण्याच्या महापौरांनी सामील होणं योग्य नाही. तो ज्या पद्धतीने त्या एका पक्षाच्या महापौर असल्यासारखे तिथं गेलेले आहेत. जर पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली असती, त्यांना दवाखान्यात नेताना त्या तिथं पोहोचल्या असत्या तर आम्ही समजू शकलो असतो. परंतु पुण्याच्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोकांचं प्रथम नागरिक असलेली व्यक्ती जर पक्षाचा पदाधिकारी किंवा नगरसेविका किंवा पक्षाचा महापौर म्हणून आंदोलनात जात असेल तर कायद्याने ते चुकीचं आहे, नैतिकतेने चुकीचं आहे. माझं स्पष्ट मत आहे, सौ मंजुषा दीपक नागपुरे यांनी महापौर झाल्यानंतर अशा आंदोलनात जाऊन पुण्याची गरिमा घालवलेली आहे. हे त्यांच्या पदाला अशोभनीय आहे. तिथे जेव्हा आपण पक्षाच्या पदावरनं किंवा नगरसेवकावरनं जेव्हा पुण्याचं किंवा संविधानिक पदावर जातो तेव्हा पक्षाच्या राहत नाही. हे प्रत्येक संविधानिक असलेल्या पदावरच्या व्यक्तींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या तिथं गेल्या म्हणून मला त्यांना सांगावं वाटलं आणि ते ठणसावून सांगणं गरजेचं होतं. सुरुवातच यांनी जर अशी केली असेल तर मग पुढचा कार्यकाल त्यांचा मला वाटतं पुण्यासाठी भयान जाऊ शकतो आणि ते होऊ नये. पुणेकरांची आम्हाला काळजी आहे. त्या म्हणून सांगितलं की भाजपच्या नेत्यांनी खास करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या निवडून आलेल्या नवनिर्वाचित असतील किंवा नगरसेवक असतील यांचा क्लास घेणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचं पद दिल्यानंतर त्यांची कर्तव्य ड्युटी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. धीरज घाटे